So partial fraction ची case 1 when denominator contains linear and non repeated factors. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये x - 1 रिपीट झाला का इथे? नाही. x रिपीट झाला का? नाही. हा, x into x x² आहे, पण तो ह्याला जर सॉल्व्ह केला आपण तर x² - x असं आहे. ह्याच्यातला आपण x कॉमन काढला, x - 1. x sin x काय आता 2 आहे, इथे x sin x काय 1. पहिली चेकलिस्ट काय आहे? प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस लिहा तुम्ही हे डिग्री ऑफ as degree of denominator is greater than numerator, we can solve by partial fraction. प्रत्येक वेळेस चेक करणार आपण डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ग्रेटर आहे किंवा नाही न्यूमरेटर पेक्षा. ती जर ग्रेटर असेल तर आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन्स मिळणार, म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. मग आपल्याला त्याचे लिनियर फॅक्टर्स काढता येतील. बरं, केस 1 तेच सांगते की वेन डिनॉमिनेटर कंटेन्स लिनियर अँड नॉन रिपीटेड फॅक्टर्स. x into x - 1 काय आहेत? लिनियर फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, मग देयरफॉर x - 2 upon x in the bracket x - 1 याला काय लिहिलं आपण? a upon x plus b upon x - 1. प्रोसिजर सेम आहे तिन्ही केस मध्ये, फक्त डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स जे आहेत ते कसे आहेत त्याच्यावरून 3 केसेस पडलेले आहेत. केस 1, केस 2 आणि केस 3. सध्या आपण केस 1 चे प्रॉब्लेम पाहतोय. केस 2 आणि 3 चे जेव्हा येतील तेव्हा मी ते देखील समजून सांगेन. त्याला मला इक्वेशन नंबर 1 सिम्प्लिफाय करायचे आहे. x - 2 अपॉन x in the bracket x - 1 is equal to एलसीएम है ऐसा x in the bracket x - 1 into a in the bracket x - 1 plus b in the bracket x. दोन्हीकडे न्यूमरेटर मध्ये वेगळ्या टर्म आहेत, पण दोन्हीचे डिनॉमिनेटर काय लेफ्ट हँड साइडला आणि राइट हँड साइडला डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ते कॅन्सल होईल. मग उरलं काय? x - 2 is equal to लेफ्ट हँड साइडला उरलं x - 2, राइट हँडला उरलं a in the bracket x - 1 plus b in the bracket x. मग आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता सेम प्रोसिजर आहे, मेकॅनिकल प्रोसिजर म्हणू शकतो. आपल्याला तेच गोष्टी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये करायच्या आहेत प्रोसिजर वाईज. सो पुट x is equal to 0 आणि इकडे लिहितो मी पुट x - 1 is equal to 0. कशात ठेवायचं? इन इक्वेशन, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. इन इक्वेशन नंबर 2. इन इक्वेशन नंबर 2. काय होईल त्यांनी? आपल्याला a आणि b जे कॉन्स्टंट आहेत त्याच्या व्हॅल्यू भेटतील. मग त्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण इक्वेशन 1 मध्ये a आणि b च्या व्हॅल्यू ठेवणार आहे आणि त्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला हे एक्सप्रेशन मध्ये जे व्हॅल्यू ठेवल्यानंतर येईल ते त्याचे पार्शियल फ्रॅक्शन आपण रिझॉल्व्ह केलं असं त्याचा अर्थ. ह्या पार्शियल फ्रॅक्शनला रिझॉल्व्ह केलं. मग पुढे काय येईल आहे? x = 0 ठेवला एकदा इक्वेशन 2 मध्ये. आता परत तीच हेच नेहमी हेच करायचं. a च्या खालचा जो फॅक्टर आहे त्याला =0 ठेवायचं, b च्या खालचा जो फॅक्टर आहे त्याला =0 ठेवायचं. एकदा x ला 0 ठेवायचं, एकदा x - 1 ला 0 ठेवायचं आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढून घ्यायची. आता x =0 ठेवलं मी या इक्वेशन मध्ये, इक्वेशन 2 मध्ये, तर काय येईल? 0 - 2 is equal to a in the bracket 0 - 1 plus b in the bracket 0. So -2 is equal to -a plus 0. a is equal to काय आलं मग? 2. a is equal to काय आलं? 2. तेच आपण इकडे देखील करू शकतो, म्हणजे करावंच लागेल. पुट x - 1 is equal to 0 म्हणजेच काय? x is equal to काय? 1. x त्या साइडला जाऊन काय होईल? 1 इन इक्वेशन नंबर 2. मग याच्यामध्ये जर 1 ठेवला आपण x च्या ठिकाणी, 1 - 2 is equal to a in the bracket 1 - 1 plus b in the bracket 1.
हे आलं -1 इज इक्वल टू 0, 1 - 1 0, 0 into a 0 प्लस b. सो b ची व्हॅल्यू काय आली -1. मग a आणि b ची जी व्हॅल्यू आहे, put the values of a and b in equation 1. ह्या इक्वेशन मध्ये ठेवलेल्या आपण a आणि b च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. मग 3 इक्वेशन 2 काय आहे, x - 2 upon x in the bracket x - 1 is equal to a ची व्हॅल्यू काढली आपण 2 divided by x प्लस इथं आहे -1, b ची व्हॅल्यू काढली आपण -1, b ची व्हॅल्यू ठेवून द्यायची -1 डिवाइडेड बाय x - 1. म्हणजेच काय आले हे 2 by x minus plus into minus minus 1 divided by x minus 1. Hence we have resolved into partial fractions of the given expression. ठीक है. ओके. आता याचं टॅली करायचं आहे आपल्याला. टॅली कसं करणार, बाबा आपण जे सॉल्व्ह केलं आहे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्ही टॅली करावं असं अपेक्षित नाहीये. परीक्षेमध्ये देखील हे टॅली करावंच असंही कोणी विचारणार नाही तुम्हाला, पण तुमच्या सॅटिस्फॅक्शन साठी तुम्ही टॅली करू शकता. आता x - 2 डिवाइडेड बाय x इन द ब्रॅकेट x - 1 इज इक्वल टू काय 2 upon x - 1 upon x - 1. ठीक आहे. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर हे यायला पाहिजे. याचा एलसीएम काय x into x - 1, 2 in the bracket x - 1 minus x, हे काय 2x - 2 minus x divided by x in the bracket x - 1 is equal to 2x मधून एक x गेला, किती आला x. ह्या 2x मधून एक x गेला, x minus हे 2 ला 2 as it is divided by x in the bracket x minus, हेच लेफ्ट हँड साइडला पण काय x - 2 upon x in the bracket x - 1. अशा प्रकारे तुम्ही टॅली करू शकता परीक्षेमध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल तर. अदरवाईज याच्यामध्ये जास्त वेळ घालवायची गरज नाही. फक्त इथेच जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केलं विथ कॉन्सन्ट्रेशन तर तुमच्या इथेच व्हॅल्यू जे आहेत ते बरोबर येतील. मग तुम्हाला टॅली करायची गरज नाही. पण तुम्ही मॅक्सिमम वेळेस जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, वेळ असेल आणि इच्छा असेल, तुम्हाला जर क्रॉस चेक करायचंच असेल. ठीक आहे. सो राईट इट डाऊन. सो केस 1 चाच क्वेश्चन काय असेल, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स ऑफ 1 upon x² plus x. आता इथे चेक करूया आपण आपल्या चेकलिस्ट नुसार. पहिला पॉइंट काय चेक करायचा, ऍज डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर वी कॅन सॉल्व बाय पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन्स आहेत आणि वी कॅन रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. बरोबर आहे. मग 1 upon x² प्लस x ला मी काय घेऊ शकतो, 1 upon x कॉमन घेऊ शकतो, x प्लस 1 घेऊ शकतो मी, इज इक्वल काय सांगितलंय, एक जो फॅक्टर आहे तो डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा आणि न्यूमरेटर मध्ये एक कॉन्स्टंट घ्यायचा प्लस द्यायचा. परत b हा एक कॉन्स्टंट घ्यायचा न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा उरलेला जो फॅक्टर आहे. जर इथे अजून एक फॅक्टर असला असता आपण काय लिहिलं असतं, c upon x - 2. समजा इथे x - 2 हा फॅक्टर आहे असं, पण सध्या नाही, आपण दोनच कॉन्स्टंट घेऊया. ठीक आहे. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. बर. मग परत ह्याला सॉल्व्ह करू आपण. 1 upon x in the bracket x plus 1 is equal to a in the bracket x plus 1 plus b in the bracket x. मी एलसीएम घेतला याचा x in the bracket x plus 1. x ने b ला मल्टिप्लाय करायचं, x plus 1 ने a ला मल्टिप्लाय करायचं. एलसीएम आपण जनरली मी अगोदर लिहायला पाहिजे पण ठीक आहे अगोदर लिहूया. ठीक आहे, काय हरकत नाही. एलसीएम घेतला हा x in the bracket x plus 1. x plus 1 ने a ला मल्टिप्लाय करा, a in the bracket x plus 1 प्लस x ने b ला मल्टिप्लाय करा, b in the bracket x. दोन्हीकडे
डिनॉमिनेटर लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला सेम आहे, प्रत्येक वेळेस सेमच येणार आहे आणि ते कटणारच. उरलं काय, लेफ्ट हँड साइडला 1 इज इक्वल टू राईट हँड साइडला उरलं a इन द ब्रॅकेट x प्लस 1 प्लस b इन द ब्रॅकेट x. याला म्हणा इक्वेशन नंबर. आता काय फाइंड करायचं आपल्याला, a आणि b च्या कॉन्स्टंट जे आहेत a आणि b त्यांचे व्हॅल्यूज फाइंड करायचे. ठीक आहे. सो टू फाइंड a and b, एकदा काय पुट करणार आहे x इक्वल टू 0, नंतर काय पुट करणार आहे आपण x प्लस 1 इक्वल टू 0 पुट करणार आहे. सो पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. नंतर परत काय करणार आहे, पुट x प्लस 1 इज इक्वल टू 0, that is x इज इक्वल टू काय -1, पलीकडे जाऊन काय मिळेल -1 इन इक्वेशन 2. तो x आणि a आणि b च्या व्हॅल्यू आपण काढून घेऊ. एकदा x इक्वल टू 0 ठेवायचं आहे इक्वेशन मध्ये, इकडे x नाही म्हणून फक्त 1 आहे. 1 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट 0 प्लस 1 प्लस b इन द ब्रॅकेट 0. 1 इज इक्वल टू a प्लस 0. सो a इज इक्वल टू काय आहे 1. मग a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, b ची व्हॅल्यू काढण्यासाठी x इज इक्वल टू -1 ठेवा या इक्वेशन नंबर 2 मध्ये, जसे इथं इंडिकेट केले. सो लेफ्ट हँड साइडला x नाही फक्त 1 आहे म्हणून 1 ला 1 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट -1 प्लस 1 प्लस b इन द ब्रॅकेट -1. सो 1 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट 0 प्लस into -1 आणि -1 into b काय -1. सो b इज इक्वल टू काय आलं -1. So put a and b in equation number 1. Put the values of a and b in equation 1. So 1 upon x in the bracket x plus 1 is equal to a ची व्हॅल्यू काय काढली आपण 1 divided by x प्लस b ची व्हॅल्यू काय काढली -1 divided by x plus 1. So 1 upon x in the bracket x plus 1 is equal to 1 by x minus 1 upon x plus 1. So we have resolved into partial fractions. ठीक है. So the next example is case 1 च example is resolve into partial fractions of x plus 4 divided by x square plus x. चेकलिस्ट मधला पहिला पॉइंट आहे डिग्री चेक करायची. पूर्ण चेकलिस्ट मी नंतर देणार आहे. पूर्ण म्हणजे 2-3च त्याच्यामध्ये लिस्ट मध्ये 2-3च पॉइंट आहे. पहिल्यांदा काय असणार आहे, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर शुड बी ग्रेटर दॅन न्यूमरेटर. दुसरा असणार आहे डिनॉमिनेटर कंटेन्स लिनियर फॅक्टर रिपीटेड और म्हणजे तीन केस पैकी कुठली केस आहे. ठीक आहे, या दोनच चेकलिस्ट आहे. तर आपल्याकडे पहिली चेकलिस्ट मधलं पहिलं काम काय आहे, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ग्रेटर आहे किंवा नाही न्यूमरेटर पेक्षा. इथे ग्रेटर आहे, x चा इंडेक्स 2 आहे, इथे x चा इंडेक्स मॅक्सिमम इंडेक्स 1. ठीक आहे. सो वी कॅन रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. सो किंवा वी कॅन सॉल्व बाय पार्शियल फ्रॅक्शन्स. So this will be x plus 4 divided by x in the bracket x plus 1. x कॉमन काढून घेतलं पाहिजे. हे झाले लिनियर फॅक्टर मध्ये कन्वर्ट. ठीक आहे. मग दिस इज इक्वल टू a डिवाइडेड बाय x. एक जो डिनॉमिनेटरचा फॅक्टर आहे त्याच्या न्यूमरेटर मध्ये a घ्यायचा, डिनॉमिनेटर मध्ये x. दुसरा जो फॅक्टर आहे डिनॉमिनेटर मधला तो डिनॉमिनेटर मध्ये x plus 1 दिला आणि त्याच्या न्यूमरेटर मध्ये काय दुसरा कॉन्स्टंट घ्यायचा b. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. तीच प्रोसिजर. एलसीएम घ्या, x प्लस लेफ्ट हँड साइडला x plus 4 x डिवाइडेड बाय x into ब्रॅकेट x plus 1. एलसीएम घ्या, x in the bracket x plus 1. एलसीएम घेतला x plus 1 ने a ला मल्टिप्लाय करा, a in the bracket x plus 1 ला डिनॉमिनेटर मध्ये प्लस x into b किंवा b into x.
दोन्हीकडचे डिनॉमिनेटर सेम आहेत, कॅन्सल होतील. लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होतील. ठीक आहे. सो काय राहिलं इकडे x प्लस 1 सॉरी x प्लस 4 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट x प्लस 1 प्लस b इन द ब्रॅकेट x. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सो काय करायचं आपल्याला आता, टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ a and b. a and b ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. ठीक आहे. काय करणार मग आपण, एकदा एक फॅक्टर 0 ठेवणार, दुसऱ्यांदा दुसरा फॅक्टर 0 ठेवणार आणि a आणि b ची व्हॅल्यू काढणार. मग पुट x is equal to 0 in इक्वेशन नंबर 2 आणि एकदा काय करणार, पुट x plus 1 हा एक फॅक्टर आहे तो is equal to 0 ठेवणार in इक्वेशन नंबर 2. म्हणजेच x is equal to काय ठेवणार इक्वेशन नंबर 2 मध्ये -1 in इक्वेशन नंबर. ठीक आहे. सो काय आहे, x equal to 0 ठेवले. 0 plus 4 is equal to a in the bracket 0 plus 1 plus b in the bracket 0. b into 0 0 झालं b. So 4 is equal to a. 0 plus 1 into a 8. So a ची व्हॅल्यू काय आली मग 4. a ची व्हॅल्यू आली. आता b ची व्हॅल्यू काढण्यासाठी x इक्वल टू -1 ठेवणार आहे आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग इकडे x आहे तर -1 प्लस 4 is equal to a in the bracket -1 plus 1 plus b in the bracket x value -1. So this is -1 plus 4 is 3 is equal to a in the bracket 0 plus b in the bracket -1 म्हणजे हे झालं -b. ठीक आहे. So 3 is equal to -b. So b is equal to -3. इकडे लिहितो मी, therefore b is equal to -3. परत तेच, put the values of a and b in equation 1. Put the values of a and b in equation 1. आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन्स रिझॉल्व केलेला आन्सर भेटून जाईल. x plus 4 divided by x square plus x is equal to a ची व्हॅल्यू काय काढली आपण 4 by x plus minus b वाला डायरेक्ट प्लस इनटू माइनस माइनस 3 by x plus 1. x plus 1. So these are the partial fractions we have resolved. So the next example, resolve into partial fractions of 2x plus 7 divided by x plus 4 and in another bracket x plus 7. Checklist मतलब पहला काय, as degree of denominator is greater than numerator we can resolve into partial fractions. ठीक है. So let us solve 2x plus 7 divided by x plus 4 in the bracket x plus 7 is equal to काय आपल्या प्रोसिजर प्रमाणे कॉन्स्टंट a घ्या, त्याच्या खाली एक फॅक्टर लिहा, प्लस दुसरा कॉन्स्टंट b घ्या, त्याच्या खाली दुसरा फॅक्टर लिहा x plus 7. जर तिसरा फॅक्टर असला असता तर आपण अजून एक कॉन्स्टंट घेतला असता आणि त्याच्या खाली फॅक्टर लिहिला असता, म्हणजे c अपॉन x minus 5 वगैरे जो काय फॅक्टर राहिला असता लिनियर फॅक्टर इथे तो घेतला असता. सो कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. सो एलसीएम घ्यावा लागेल आपल्याला, जसं नेहमीप्रमाणे घेतो आपण 2x plus 7 x plus 4 x plus 7 is equal to एलसीएम घ्या आरएचएस मध्ये x plus 4 x plus 7 आणि a in the bracket x plus 7 plus b in the bracket x plus 4. दोन्हीकडचा डिनॉमिनेटर सेम आहे LHS आणि RHS ला. आपण दोन्ही डिनॉमिनेटर काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो, लेफ्ट हँड साइडचा आणि राइट हँड साइडचा. मग शिल्लक काय राहिलं लेफ्ट हँड साइडला 2x plus 7 is equal to a in the bracket x plus 7 plus b in the bracket x plus 4. Call this as equation number 2.
आता काय करायचं आपल्याला टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ A and B. एकदा x plus 4 is equal to 0 ठेवणार, एकदा x plus 7 is equal to 0 ठेवणार. ठीक आहे. So put x plus 7 is equal to 0 in 2. आणि नंतर काय पुट करणार, put x plus 4 is equal to 0 in equation number 2. म्हणजेच काय पुट करायचं आपल्याला, x is equal to -7 in 2 or x is equal to -4 in equation 2. ठीक आहे. किंवा इथं +4 आहे तर -4 ठेवायचं, इथं +7 आहे तर -7 ठेवायचं, इथं -4 असलं असतं +4 ठेवलं असतं, इथं -7 असलं असतं +7 ठेवलं असतं. किंवा हे सोपं आहे, x plus 7 is equal to 0, x plus 4 is equal to 0, +7 पलीकडे जाऊन -7 होईल, +4 पलीकडे जाऊन -4. ठीक आहे. सो कॅल्क्युलेशन करायचं आता आपल्याला x ची व्हॅल्यू -7 ठेवली. आता मी डायरेक्ट सॉल्व करतोय. 7 2 चा 14 -7 इथे ठेवली, 2 7 चा 14 मायनसला मायनस +7 is equal to a in the bracket -7 डायरेक्ट 0 लिहून टाकतो आता मी. -7 + 7 0 म्हणजे 8 0 झाला, प्लस b in the bracket -7 + 4 म्हणजे -3. ठीक आहे. सो इथं काय शिल्लक राहिलं, -7 is equal to a into 0 झाला, a 0 झाला आहे, इथं राहिलं -3b. दोन्हीकडचं -7 कॅन्सल झालं, b is equal to काय आलं, b is equal to आलं 7/3. ठीक आहे. b ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता a ची व्हॅल्यू काढायची. x is equal to -4 जर ठेवला आपण तर a ची व्हॅल्यू भेटून जाईल आपल्याला. इक्वेशन 2 मध्ये ठेवून द्या. 4 2 चा 8 -8. ठीक आहे. +7 is equal to a in the bracket -4 + 7 आणि प्लस काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ठीक आहे. -4 + 4 0 0 into b 0. ठीक आहे. So here is -1 is equal to a in the bracket 3 + 0. So a is equal to काय आहे, -1/3. a ची व्हॅल्यू काय आहे, -1/3. a is equal to -1/3. Now put the values of a and b. इकडे लिहून put the values of a and b in equation number 1, ज्याच्यामध्ये a and b आपण कॉन्स्टंट घेतलेले आहे. So 2x + 7 divided by x + 4 x + 7 याला आपण रिझॉल्व केलं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये, कॉन्स्टंट घेऊन कॉन्स्टंटचे व्हॅल्यू ठेवले आहेत. -1/3 डिवाइडेड बाय x + 4, b ची व्हॅल्यू आहे +7/3 डिवाइडेड बाय x + 7. याला आपण असं लिहू शकतो, -1/3 x + 4 +7 डिवाइडेड बाय 3 x + 7. तुम्हाला जर अजून याला सिम्प्लिफाय करायचं तर 1/3 कॉमन घ्या, प्लस वाली टर्म अगोदर लिहा, प्लस ची टर्म अगोदर लिहा. 7 डिवाइडेड बाय x + 7 -1 डिवाइडेड बाय x + 4. This can be more simplified form of the or more simplified solution of this numerical x + 7. ठीक है. So the next example is resolve into partial fractions of numerator मध्ये आहे 5x - 1, डिनॉमिनेटर मध्ये आहे x² - 5x - 6. आता आपल्याला लिनियर फॅक्टर्स पाहिजेत. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल्स मध्ये कसे होते, x² - x होता, मग ह्याच्यातून आपण x कॉमन घेतला, x - 1 लिहिला, नंतर x² + 1 x² + x होतं, इथून काय घेतलं आपण x कॉमन घेतला, x + 1 लिहिलं,
आणि ह्याला लिनियर फॅक्टर मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. मग आता इथं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे, हे रिड्युसिबल आहे लिनियर फॅक्टर्स मध्ये. ह्याचे लिनियर फॅक्टर्स निघतात. याचे जर लिनियर फॅक्टर्स निघत नसतील तर आपल्याला केस 3 मध्ये शिकायचं आहे की नाही. लिनियर फॅक्टर जर फॅक्टर जर इरिड्युसिबल असेल म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स जर पडत नसतील तर आपल्याला तसे प्रॉब्लेम कुठे बघायचे, केस 3 मध्ये बघायचे. पण इथं आपण यांचे फॅक्टर्स इझिली पाडू शकतो. ठीक आहे. मग कसे पाडणार फॅक्टर पाडायची पद्धत आहे. ऍडिशन काय आलं पाहिजे, -5 आलं पाहिजे दोन फॅक्टर्सचं कॉन्स्टंट जे असते त्यांचं, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे, -6 आलं पाहिजे. मग 6 चे फॅक्टर्स काय काय पडतील, 2 3 जा, 3 2 जा, 6 1 जा, 1 6 जा, 3 2 जा आणि 1 6 जा किंवा 6 1 जा, हे दोनच फॅक्टर आहेत त्याची खरी. ठीक आहे. मग 3 2 जा 6 गेलं, 3 आणि 2 चं जर ऍडिशन घेतलं आपण तर 5 यायला लागले. -3 आणि -2 चं जर ऍडिशन केलं तर -5 यायला लागले. पण -3 इंटू -2 ह्याचं मल्टिप्लिकेशन मात्र +6 यायला लागलं. पण इथं तर आपल्याला -6 पाहिजे. बरोबर आहे. मग हे बघूया आपण. -6 इंटू 1 इज इक्वल टू काय आलं, -6 आहे. तुम्ही -6 इंटू -1 नाही घेऊ शकत कारण ह्याचं मल्टिप्लिकेशन काय आलं लागलं, प्लस यायला लागलं. आणि -6 आणि +1 ह्याचं ऍडिशन मात्र -5 यायला. म्हणजे आपण काय घेऊ शकतो फॅक्टर्स, x मायनस 6 आणि x प्लस 1 असे फॅक्टर्स घेऊ शकतो आपण डिनॉमिनेटर मध्ये. देअरफॉर दिस विल बी 5x minus 1 डिवायडेड बाय x minus 6 आणि x प्लस, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -6 इंटू +1 -6 आहे. -6 + 1 यांचं ऍडिशन -5. बरोबर आहे. म्हणून हे व्हॅलिड फॅक्टर्स आहेत. इज इक्वल टू a अपॉन x - 6. पहिला जो लिनियर फॅक्टर आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहिला आणि त्याच्या न्यूमरेटर मध्ये एक कॉन्स्टंट घेतला a. दुसरा एक कॉन्स्टंट घेतला न्यूमरेटर मध्ये, त्याच्या खाली लिहिला दुसरा फॅक्टर, लिनियर फॅक्टर x + 1. तुम्ही याला असं लिहू शकता, a अपॉन x + 1 प्लस b अपॉन x - 6. फक्त a आणि b च्या व्हॅल्यू काय झाल्या, इंटरचेंज झाल्या. हे देखील लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. सो आन्सर दोन्हीचं काय आहे, सेम. सो call this as equation number 1. चालू दे आपल्या नेहमीच्या प्रोसिजर प्रमाणे. 5x - 1 डिवायडेड बाय x - 6 x + 1. राइट हँड साइडला काय करतो आपण, एलसीएम घेतो ॲज युजुअल. x - 6 x + 1, a ने x + 1 ला मल्टिप्लाय करा प्लस b ने x - 6 ला मल्टिप्लाय करा. दोन्हीकडे एलसीएम सेम आहे, कॅन्सल होईल. मग काय शिल्लक राहिलं लेफ्ट हँड साइडला, 5x - 1 इज इक्वल टू राइट हँड साइडला राहिलं a इन द ब्रॅकेट x + 1 प्लस b इन द ब्रॅकेट x - 6. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मग काय करायचं, आता आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करायची. टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ A and B. सेम प्रोसिजर आहे. प्रोसिजर सेम असल्यामुळे हे न्यूमरिकल्स फार प्रत्येक न्यूमरिकल मध्ये वेगवेगळ्या प्रोसिजर्स नाहीये. ठीक आहे. सो प्रॅक्टिस जास्त करणं आवश्यक आहे. फक्त इथं फॅक्टर्स जे आहेत ते कसे आहेत त्याच्यावरून केसेस ठरतात आणि फॅक्टर्स पाडता आले पाहिजे. तुम्हाला कॅल्क्युलेटर वरून देखील फॅक्टर पाडता येतात, ती एक मेथड मी सांगितलेली आहे. बरोबर. सो टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ A and B. सो पुट एक फॅक्टर 0 घेऊन टाका, x - 6 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. आणि दुसरा b कॉन्स्टंट केव्हा येईल, पुट x + 1 हा फॅक्टर 0 ठेवला की आपल्याला b व्हॅल्यू भेटते. x + 1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे, x इज इक्वल टू 6 इन 2 आणि इकडे काय ठेवणार आहे, x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन नंबर.
सो x ची व्हॅल्यू 6 ठेवायची. मी डायरेक्ट लिहितो आता 5 6 30 minus 1 30 minus 1 is equal to a in the bracket 6 plus 1 plus b in the bracket 0. 6 minus 6 x की value किती 6 6 minus 6 is 0. So 30 minus 1 is 29 is equal to a in the bracket 7 plus 0. So a is equal to 29 by 7. आता इधर put x is equal to -1 in this equation number 2. So इथे काय ठेवणार आहे -1 म्हणजे 5 into -1 मला -5 -1 is equal to a in the bracket 0 होऊन गेले आहे. -1 plus 1 0 0 into a 0 किंवा त्या नेक्स्ट स्टेपला लिहू आपण a into 0 ला 0 प्लस इथे काय येईल मग -1 -6. सो हे आलं -6 is equal to 0 -6 इथं शिल्लक राहिलं b. इथे b मी इकडे लिहितो. हा b मी इथे लिहिलेला आहे. ठीक आहे -6b. सो मायनस मायनस प्लस दोन्हीकडचं कॅन्सल झालं. सो b is equal to 6/6 is 1. ठीक आहे काहीतरी राहिले का x -1 कुठेतरी something is wrong I think. a is 29 by 7 but b is something different value. minus -6 plus कुठे नाही इथं -7 होणार नाही. -1 -6 इथं -7 होणार. करेक्ट. सो मायनस मायनस इकडचं मायनस आणि इकडचं मायनस आपण कॅन्सल करू शकतो. सो द व्हॅल्यू ऑफ b इज 6/7. So put the values of a and b. Put the values of a and b in equation 1. सेम प्रोसिजर आहे. मेकॅनिकल प्रोसिजर असल्यासारखं आहे. तेच करायचे नाही. फक्त आपल्याला फॅक्टर्स पाडता आले पाहिजे आणि केस कोणचे आहे ते कळायला पाहिजे. डिग्री ऑफ डिनॉमिनेटर शुड बी ग्रेटर दॅन न्यूमरेटर हा पहिली कंडिशन. त्याच्यानंतर काय चेक करायचं चेकलिस्ट मध्ये पहिला पॉइंट काय आहे डिग्री ऑफ डिनॉमिनेटर शुड बी ग्रेटर दॅन न्यूमरेटर. जर नसेल तर त्याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये घेऊन यायचं. ते नेक्स्ट प्रॉब्लेम्स मध्ये सांगायचं. आणि केस कुठली आहे पहिली केस काय आहे व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स लिनियर अँड नॉन रिपीटेड फॅक्टर्स. सगळे फॅक्टर्स लिनियर आहेत आणि नॉन रिपीटेड रिपीट झालेले नाही कुठल्याही फॅक्टर. ठीक आहे. सो 5x minus 1 divided by x minus 6 x plus 1 is equal to a ची व्हॅल्यू काढून ठेवली आपण 29/7 whole divided by x minus 6 प्लस b ची व्हॅल्यू काढली आता 6/7 whole divided by x plus 1. So final answer मध्ये तुम्ही 5x minus 1 divided by x minus 6 x plus 1 is equal to here 29/7 x minus 6 plus 6/7 in the bracket x plus 1. हे आन्सर हे करेक्ट आहे. तुम्ही 1/7 जर कॉमन काढलं बाहेर 1/7 in the bracket 29/x minus 6 plus 6/x plus 1 हे देखील आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. सो these are some numericals. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून न्यूमेरिकल्स घेऊया.